नमस्कार, मी मालती मेंढे. जय गजानन माऊली. मी सर्व म्हणजे अनुभव सांगायचा म्हटलं म्हणजे माझ्या एरियामध्ये माझ्या मैत्रीण, माझ्या सखी अंजली ते गाडगे यांच्याकडे मी नेहमी माझं जाणं येणं राहते. एकदा अशाच कामानिमित्त मी बाहेर म्हणजे त्यांच्याकडे गेली होती. त्यांनी मला मंदिरातला गजानन महाराजांचा मूर्ती दाखवली. ती मूर्ती दाखवल्यानंतर मी आपोआप म्हणजे माझे पाय मंदिराकडे ओढले आणि जेव्हा मंदिर बांधणंच चालू होतं तेव्हा पण मी आली. त्याच्यानंतर मग माझ्या ग्रुपमधल्या माझ्या जय गजानन माऊली भजन मंडळ आहे आणि पारायण मंडळसुद्धा आहे. आम्ही घरी घरी जाऊन साखळी पारायण करतो, भजन करतो. म्हणून माझ्या मैत्रिणींना मी सांगितल्यानंतर त्यांचे पण म्हणजे आम्ही हर वर्षी गजानन महाराजांची वारी करत असतो. त्यानंतर यांना सांगितल्यावर यांनी हे पण इथे येऊन त्या गजानन महाराजांचं दर्शन घेतली आणि मूर्ती बघताच म्हणजे असं मूर्तीला बघताच खूप ध्यान वाटते. म्हणून या मंदिराचं नाव ध्यान मंदिर ठेवण्यात आलेलं असावं. आणि आता पुन्हा आम्ही गजानन महाराजांचं पारायण करायला इथे आलेलो आहो. पारायण करून आम्हाला भजन करून इथे महाप्रसादाची सोय करून दिली आणि इथलं वातावरण इतकं सुंदर आणि म्हणजे सांगू नाही शकत. म्हणून सगळ्यांनी एकदा तरी कोंडाळी मंदिरामध्ये ध्यान मंदिरामध्ये यावे, सगळ्यांनी पारायण करावे. एवढं बोलून माझं 2 शब्द समज. जय गजानन माऊली.